नमस्कार, आपली दिवाळी फराळ सिरीज सुरू आहे. तर आज आपण मस्त कुरकुरीत चविष्ट असा मक्याच्या पोह्यांचा चिवडा कसा बनवायचा ते बघणार आहोत. अगदी 10 ते 15 मिनिटांमध्ये बनून तयार होतो. बनवण्याची पद्धत, अचूक प्रमाण, त्यामुळे तुमचा चिवडा अतिशय चविष्ट, खमंग आणि कुरकुरीत तयार होतो. 1 ते 2 महिने आरामात टिकतो. संपेपर्यंत कुरकुरीत राहणारा हा मक्याचा चिवडा कसा बनवायचा ते बघूया. चला तर वेळ न घालवता पटकन आपण रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी 1 किलो मक्याचे पोहे घेतलेले आहेत. मक्याचे पोहे चाळणीने आपल्याला व्यवस्थित चाळून घ्यायचे आहेत. कचरा किंवा काही माती असेल तर निघून जाते. स्वच्छ निवडलेले 1 किलो मक्याचे पोहे आहेत. त्यासाठी इथं मी 250 ग्राम शेंगदाणे घेतलेले आहेत. पाव वाटी काजू आणि मनुका सुद्धा घेतलेले आहेत. तुम्ही इथे काजू आणि मनुका स्किप सुद्धा करू शकता, नाही घातलं तरी सुद्धा चालेल. 2 खोबऱ्याच्या वाट्या मी स्लाइस मध्ये कट करून घेतलेल्या आहेत. तुम्ही बघू शकता अतिशय पातळ अशी काप मी करून घेतलेले आहेत. त्यापेक्षा तुम्हाला जर जाड काप आवडत असतील तर तुम्ही नक्कीच करू शकता. त्यानंतर इथं मी एक मोठी वाटी कढीपत्ता घेतलेला आहे. स्वच्छ धुवून त्यानंतर कढीपत्ता आपल्याला व्यवस्थित सुकवून घ्यायचा आहे. 200 ग्राम इथं मी फुटाण्याची डाळ घेतलेली आहे. इथे मी रेडीमेड चिवडा मसाला घेतलेला आहे. हा सुहानाचा चिवडा मसाला आहे. 100 ग्रॅमचं पॅकेट आहे. हा मसाला घातल्यानंतर तुम्हाला इतर कोणतेही मसाले चिवड्यामध्ये घालण्याची अजिबात गरज पडत नाही. त्यामुळे मला सुहाना चिवडा मसाला पर्सनली खूप आवडतो. जो मसाला तुम्हाला आवडत असेल तो तुम्ही वापरू शकता. चला तर आता पटकन आपण चिवडा बनवायला सुरुवात करूया. आपल्याला मक्याचे पोहे आणि इतर साहित्य तळण्याकरता तेल लागणार आहे. कढईमध्ये तेल कडकडीत गरम करून घ्यायचं आहे. मक्याचे पोहे टाकताच बरोबर ते पटकन वर यायला पाहिजे. अशा पद्धतीने आपल्याला व्यवस्थित तेल गरम करून घ्यायचं आहे. चला तर पटकन आता मक्याचे पोहे तळून घेऊया. अशा पद्धतीने मी मक्याचे पोहे तळण्याचा प्रयत्न केला, मात्र पाहिजे तितके ते फुलत नव्हते. त्यामुळे डायरेक्ट तेलातच आपल्याला मक्याचे पोहे व्यवस्थित तळून घ्यायचे आहे. मक्याचे पोहे तेलात तळताना आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे. गॅसची फ्लेम सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत मोठीच ठेवायची आहे. त्यामुळेच पोहे व्यवस्थित फुलतात आहे त्या साईज मध्ये दुप्पट तिप्पट फुलून ते तयार होतात. मक्याचे पोहे तळण्याकरता जास्त वेळ लागत नाही, पटकन तळल्या जातात. इथे आपले मक्याचे पोहे व्यवस्थित तळून झालेले आहेत. एखाद्या जाळीवर काढून घ्यायचे आहेत, म्हणजे एक्स्ट्राचं जे तेल असतं ते निघून जातं. 1 ते 2 बॅच तळून झाल्यानंतर आपण हे मक्याचे पोहे एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घेऊया. अशाच पद्धतीने मी सर्व मक्याचे पोहे तळून घेणार आहे. तुम्ही बघू शकता मस्त कुरकुरीत हे पोहे तळून झालेले आहेत. मक्याचे पोहे तेलामध्ये तळल्यानंतर ते खूप फुलतात. त्यामुळे आपल्याला मोठं भांडं घ्यायचं आहे. ज्या भांड्यामध्ये आपण सर्व साहित्य तळून घालणार आहोत त्यामुळे आपल्याला मोठं पातेलच घ्यायचं आहे, किंवा एखादं मोठं जे भांडं असेल तुमच्याकडे ते घेऊ शकता. प्लेटमध्ये बऱ्यापैकी पोह्यांचं तेल निथळलेलं आहे. इथं सर्व पोहे आपले तळून झालेले आहेत. मस्त कुरकुरीत हे पोहे तळून झालेले आहेत. अजिबात तेलकट झालेले नाही. अशा पद्धतीने जर तुम्ही मक्याचे पोहे तळून घेतले त्यानंतर एखाद्या चाळणीवर निथळून घेतले तर ते अजिबात तेलकट होणार नाही. आता त्याच तेलामध्ये आपल्याला सर्व साहित्य व्यवस्थित तळून घ्यायचं आहे. तर इथं मी 200 ग्राम फुटाण्याची डाळ घेतलेली आहे. याला डाळवं सुद्धा म्हणतात. 2 ते 3 मिनिट डाळ आपल्याला व्यवस्थित तळून घ्यायची आहे. ही डाळ तळण्याकरता अजिबात वेळ लागत नाही. डाळ व्यवस्थित तळून झालेली आहे. मक्याच्या पोह्यांवर काढून घेऊया. त्याच तेलामध्ये आपल्याला शेंगदाणे सुद्धा व्यवस्थित तळून घ्यायचे आहे. शेंगदाण्यांचं प्रमाण तुम्ही कमी अधिक करू शकता. 250 ग्राम मी शेंगदाणे घेतलेले आहेत. जोपर्यंत शेंगदाण्याची साल तडकत नाही तोपर्यंत आपल्याला शेंगदाणे व्यवस्थित तळून घ्यायचे आहेत. शेंगदाणे तळण्याकरता वेळ लागतो. जितके व्यवस्थित तुम्ही हे शेंगदाणे तळून घ्याल तितका चविष्ट चिवडा बनून तयार होतो. इथं शेंगदाणे मी व्यवस्थित तळून घेतलेले आहेत. आता आपण मक्याच्या पोह्यांवर शेंगदाणे सुद्धा काढून घेऊया. त्यानंतर सुक्या खोबऱ्याचे काप सुद्धा अशाच पद्धतीने आपल्याला तळून घ्यायचे आहेत. 2 ते 3 मिनिटांमध्ये हे सुक्या खोबऱ्याचे काप तळून तयार होतात. हलकासा गोल्डन ब्राऊन रंग यायला लागला की लगेच आपण हे सुक्या खोबऱ्याचे काप काढून घेऊया. जास्त लाल रंगावर तळू नका, नाहीतर चव कडवट येण्याची शक्यता असते. इथं आपले सुक्या खोबऱ्याचे काप तळून झालेले आहेत. आता आपल्याला काजू आणि मनुका व्यवस्थित तळून घ्यायचे आहेत. जोपर्यंत मनुका फुलत नाही तोपर्यंतच आपल्याला हे व्यवस्थित तळून घ्यायचं आहे. मस्त गोल्डन रंग आलेला आहे. आता आपण ड्रायफ्रूट सुद्धा मक्याच्या पोह्यांवर काढून घेऊया. आता त्याच तेलामध्ये आपण कढीपत्ता सुद्धा व्यवस्थित तळून घेऊया. जोपर्यंत कढीपत्ता मस्त कुरकुरीत होत नाही तोपर्यंत आपल्याला कढीपत्ता व्यवस्थित तळून घ्यायचा आहे. इथे आपला कढीपत्ता व्यवस्थित तळून झालेला आहे.
त्यानंतर 20 ते 25 मी इथं लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत. खलबत्त्यामध्ये आपण लसूण पाकळ्या ठेचून घेऊया. तुम्ही लसूण पाकळ्या कट करून घातल्या तरी सुद्धा चालेल. आता लसूण आपल्याला व्यवस्थित तळून घ्यायचं आहे. तळताना त्यावर थोडंसं मीठ घालायचं, म्हणजे तो मस्त कुरकुरीत तळून तयार होतो. जोपर्यंत ब्राऊन रंग येत नाही तोपर्यंत लसूण आपल्याला व्यवस्थित तळून घ्यायचा आहे. तुम्ही बघू शकता रंग किती सुंदर आलेला आहे. जर लसूण व्यवस्थित तळला गेला नाही तर चिवडा हा कुरकुरीत होत नाही. काही दिवसानंतर तो मऊ पडायला सुरुवात होते. 1 चमचा धने आपल्याला तळून घालायचे आहेत. अप्रतिम चव येते. तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा. धने पावडर घालण्याऐवजी तुम्ही 1 चमचा अख्खे धने तळून घाला. चवीमध्ये तुम्हाला नक्कीच फरक जाणवेल. इथं सर्व साहित्य आपलं व्यवस्थित तळून झालेलं आहे. आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये 3 मोठे चमचे साखर, म्हणजे 3 टेबलस्पून साखर आणि थोडंसं लिंबू सत्व घालणार आहे. मस्त गोड, आंबट आणि तिखट चवीचा आपला चिवडा बनून तयार होतो. दोन्हीही साहित्य आपण मिक्सरला व्यवस्थित पावडर तयार करून घेऊया. जर तुमच्याकडे लिंबू सत्व नसेल तर तुम्ही 1 चमचा आमचूर पावडर घातली तरी सुद्धा चालेल, आणि आमचूर पावडर नसेल तर तुम्ही 1 चमचा चाट मसाला घातला तरी सुद्धा चालेल. आता यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ, तयार केलेली साखर आणि लिंबू सत्वाची पावडर यामध्ये घालायची आहे. सर्व साहित्य आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे. इथं मी रेडीमेड मसाला वापरणार आहे. त्यामध्ये सुद्धा मीठ असतं, त्यामुळे मीठ आपल्याला बेतानेच घालायचं आहे. आपल्याला चिवडा मसाला घालण्याआधी सर्व साहित्य एकजीव करून घ्यायचं आहे. हलक्या हाताने आपण आता सर्व साहित्य एकजीव करून घेणार आहोत. जर तुमच्याकडे लहान मुलं असतील, तिखट खात नसतील, तर अशा पद्धतीने मसाला घालण्याआधीच थोडासा चिवडा आपल्याला साईडला काढून ठेवायचं आहे, म्हणजे ते आरामात खाऊ शकतात. तुमच्याकडे जर लहान मुलं असतील तर तुम्ही अशा पद्धतीने थोडासा चिवडा आधीच काढून ठेवू शकता. आता ज्या तेलामध्ये आपण मक्याचे पोहे आणि सर्व साहित्य तळून घेतलं तेच तेल आपल्याला घ्यायचं आहे. 2 मोठे चमचे तेल घेतलेलं आहे. इथं मी रेडीमेड सुहाना चिवडा मसाला घालणार आहे. इथे मी जवळजवळ 80 ग्राम मसाला वापरलेला आहे. 2 टेबलस्पून मसाला अजूनही शिल्लक आहे. जर तुम्हाला तिखट चिवडा आवडत असेल तर तुम्ही पूर्ण पॅकेट इथं वापरू शकता. त्यानंतर 1 मोठा चमचा काश्मीरी रेड चिली पावडर, त्यामुळे रंग खूप अप्रतिम येतो. तेल गरम असल्यामुळे मसाला आपल्याला लो फ्लेमवर 1 मिनिट व्यवस्थित परतून घ्यायचा आहे. बरेच जण थंड तेलामध्ये हा मसाला मिक्स करून त्यानंतर चिवड्यामध्ये घालतात, तर माझी पद्धत थोडीशी वेगळी आहे. मी 1 मिनिट लो फ्लेमवर हा मसाला परतून घेते, त्यामुळे चव अप्रतिम येते. तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा. थोडासा हिंग घातलेला आहे, यामुळे चिवडा पचायला हलका आणि चवीला सुद्धा अप्रतिम होतो. आता आपल्याला मसाला चिवड्यामध्ये घालायचा आहे. पॅनला लागलेला चिवडा मसाला सुद्धा आपण काढून घेणार आहोत. त्यानंतर अशा पद्धतीने आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे. एकदा का मसाला थोडासा थंड झाला की त्यानंतर आपण हलक्या हाताने मिक्स करून घेऊया. इथे आपला अप्रतिम चवीचा मस्त कुरकुरीत चविष्ट असा मक्याच्या पोह्यांचा चिवडा तयार झालेला आहे. कमी वेळामध्ये, कमी खर्चामध्ये मक्याच्या पोह्यांचा चिवडा आपण घरच्या घरी तयार करू शकतो. थंड झाल्यानंतर हवाबंद डब्यामध्ये आपल्याला भरून ठेवायचा आहे. 1 ते 2 महिने आरामात टिकतो. संपेपर्यंत कुरकुरीत राहणारा, अजिबात तेलकट न होणारा मक्याच्या पोह्यांचा चविष्ट असा चिवडा नक्की ट्राय करा. जर तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर प्लीज जास्तीत जास्त शेअर करा. अशाच मस्त नवनवीन आणि पारंपरिक रेसिपीजसाठी योगिताज किचन स्टोरीला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. तुम्हा सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.